नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मार्गशीर्ष सुरू झाला की गुरुवारी महालक्ष्मीची पूजा असते. तर या महालक्ष्मीच्या प्रसादासाठी आपल्याला खीर करावी लागते. वेगवेगळ्या पद्धतीने खीर केली जाते. कुणी गव्हाचं करतं, कुणी तांदळाची करतं, कुणी रव्याची करतं, कुणी शेवयाची करतं. खिरीच्या अशा खूप साऱ्या रेसिपी आहेत. त्यापैकी आज आपण एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत. तर आज मी तुम्हाला मिक्स खीरचा प्रकार दाखवणार आहे. म्हणजे शेवया आणि रव्याची मिक्स खीर कशी तयार करायची ते दाखवणार आहे. करायला अगदी सोपी आहे, चवीला एकदम भन्नाट लागते. ही खीर प्रसादासाठी तुम्ही नक्की बनवून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. करायची अगदी सोपी पद्धत आहे. 15 ते 20 मिनिटात ही खीर तुम्ही तयार करू शकता. यामध्ये मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे, योग्य पद्धत दाखवलेली आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. शेवया आणि रव्याची खीर करण्यासाठी सुरुवातीला आपण साहित्य पाहूया. तर इथे मी 1 वाटी बारीक शेवया घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. तूप घेतलेलं आहे. दूध घेतलेलं आहे. इथे थोड्याशा चारोळ्या घेतलेल्या आहेत आणि काजू बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि थोडीशी वेलदोड्याची पूड करून घेतलेली आहे. तर सुरुवातीला आपल्याला रवा आणि या ज्या शेवया आहेत त्या तुपावरती परतून घ्यायच्या आहेत. गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. सुरुवातीला आपण यामध्ये एक साधारण चमचाभर एवढं तूप घालूयात आणि यामध्ये आपल्याला आता काजू बदामाचे तुकडे परतून घ्यायचे आहेत. काजू बदामाचे तुकडे परतून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. आता आपण याच तुपामध्ये शेवया घालूयात. शेवया एकदम बारीक घ्यायच्या आहेत म्हणजे खीर खूप छान होते. आजकाल कोणत्याही फ्लेवरच्या वेगवेगळ्या फ्लेवरच्या शेवया बाजारामध्ये मिळतात. मुलांच्या आवडीनुसार तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरच्या शेवयाचा खीर करू शकता. चवीला एकदम मस्त लागते. शेवया आपल्या छान खरपूस भाजलेल्या आहेत. आता आपण या काढून घेऊया. आता याच कढईमध्ये आपण परत चमचाभर तूप घालूया आणि या तुपावरती आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. छान लालसर रंग येईपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा आहे. म्हणजेच आपली खीर सुद्धा तेवढीच खमंग होते, रुचकर होते. त्यासाठी रवा शेवया चांगल्या भाजून घेणं खूप गरजेचं आहे. तर त्या जशा शेवया आपण थोड्याशा लालसर होईपर्यंत भाजून घेतल्या, अगदी तसाच खमंग एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हा रवा सुद्धा भाजून घ्यायचा आहे. इथे आपला रवा सुद्धा छान भाजलेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. आता याच कढईमध्ये आपण घालूयात 1 ग्लास पाणी. इथे मी खीर करण्यासाठी थोडस पाण्याचा वापर करते आहे. तर 1 ग्लास मी पाणी घातलेलं आहे. तर यामध्ये आपण 2 ग्लास दूध घालूयात. आता आपण या मिश्रणाला उकळी काढून घेऊयात. म्हणजेच आपण दूध आणि पाणी मिक्स करून घातलेलं आहे. तर त्याला सुरुवातीला उकळी काढून घ्यायची आहे. इथे मी दूध आणि पाणी का मिक्स केलं, कारण आपण जेव्हा रव्याची खीर करतो त्यावेळेस ती थंड झाल्यानंतर अगदी लगदा झाल्यासारखी होते. आपण त्यामध्ये कितीही दूध घातलं तरी ती घट्टच होते. त्यासाठी आपल्याला थोडस पाणी घालायचंय आणि बाकीचं दूध घालायचं आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त दुधामध्ये सुद्धा करू शकता किंवा रव्याची खीर जशी करता दूध पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आणि नंतर वरून दूध घालायचं, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ही खीर तयार करू शकता. तर इथे आपल्या दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर आता आपण यामध्ये घालूयात साखर. तर इथे मी अर्धी वाटी साखर घेतली. तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आता यामध्ये चारोळ्या घालूयात. त्याचबरोबर वेलदोड्याची पूड घालूयात.
हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता या दुधाला चांगली उकळी यायला सुरुवात झाली। आता यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा आणि शेवया घालूयात। सुरुवातीला आपण रवा घालूयात। एक सारखं ढवळून घ्यायचंय म्हणजे यामध्ये रव्याच्या गुठळ्या होत नाही। शक्यतो रवा छान भाजला गेला की अजिबात गुठळी होत नाही, त्यासाठी रवा चांगला भाजणं खूप गरजेचं आहे। आणि आता आपण यामध्ये शेवया घालूयात आणि त्याचबरोबर काजू बदामाचे काप सुद्धा यामध्ये घालायचे आहेत। ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक किंवा कोणतेही घालू शकता। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक 5 ते 6 मिनिटे आपल्याला ही खीर चांगली शिजवून घ्यायची आहे। तुम्ही असंच ठेवून शिजवून घेतली तरी चालेल किंवा याच्यावरती झाकण ठेवून शिजवून घेतली तरीही चालेल। एक 5 ते 6 मिनिटे झाली। आता तुम्ही पाहू शकता आपली खीर किती घट्ट झालेली आहे, खूप छान शिजलेली आहे। तर जेव्हा हा रवा शिजतो त्यावेळेस घट्ट होतो। तर तुम्ही पाहू शकता प्रमाण सुद्धा अगदी परफेक्ट दुधाचं आपलं झालेलं आहे। अर्धी वाटी रवा होता, 1 वाटी शेवया होत्या, त्यासाठी आपल्याला 3 ग्लास दूध आणि पाणी लागलेलं आहे। तर एकदम मस्त अशी आपली खीर तयार झालेली आहे। गोडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे, कारण सुरुवातीला जर तुम्ही तूप घातलं तर दूध आणि जेव्हा तुपाचं मिश्रण एकत्र येतं त्यावेळेस ते फुटण्याची शक्यता असते। म्हणून खीर शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आणि नंतर त्यामध्ये तूप घालायचं आहे। साधारण 3 चमचे एवढं मी तूप घालते। तूप घातल्यामुळे ही खीर चवीला खूप मस्त लागते, त्यासाठी मी भरपूर तूप घातलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुपाचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता। तर इथे आपली प्रसादाची मस्त अशी मिक्स खीर तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकताय दिसायलाही सुंदर दिसते, चवीला एकदम भन्नाट लागते। ही पद्धत वापरून तुम्ही नक्की करून पहा। मार्गशीर्ष महिना सुरू आहे, या पद्धतीने प्रसादासाठी जर ही तुम्ही खीर केली तर सगळ्यांनाच आवडेल अशी खीर तयार होते। मस्त रेसिपी आहे, साधी सोपी रेसिपी आहे। या पद्धतीने ही खीर तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। आजची आपली मार्गशीर्ष स्पेशल प्रसादाची खीर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।